बदलापूर अत्याचार प्रकरणी गुन्हे शाखेची टीम आदर्श शाळेत दाखल झाली आहे। कालही गुन्हे शाखेच्या पथकाने शाळेत जाऊन चौकशी केली होती। गुन्हे शाखेकडून शाळेतील सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुरू आहे। आदर्श शाळेत नवं सीसीटीव्ही लावण्याचं कामही सुरू आहे। शाळेत झालेल्या तोडफोड प्रकरणी ट्रस्टींकडून पाहणी करण्यात आली आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणी गुन्हे शाखेची टीम आदर्श शाळेत दाखल झाली आहे। कालही गुन्हे शाखेच्या पथकाने शाळेत जाऊन चौकशी केली होती। बदलापुरातील आदर्श शाळेत एकीकडे सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू आहे। ज्यावेळी अत्याचार झाला होता 2 चिमुकलींवर, तेव्हा शाळेतले सीसीटीव्ही बंद असल्याचं निदर्शनास आलेलं होतं आणि आता सीसीटीव्ही नवीन बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। दुसरीकडे गुन्हे शाखेची टीम शाळेत दाखल झाली आहे। त्याचबरोबर प्रशासक म्हणून नेमलेले अधिकारी सुद्धा शाळेत दाखल झाले। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी सुनील जाधव आता आपल्यासोबत आहेत। सुनील, काय काय घडामोडी घडतात बदलापुरात? सौरभ, अगदी बरोबर आहे। मी सध्या उभा आहे बदलापूरच्या त्या शाळेमध्ये, ज्या शाळेमध्ये 2 चिमुकलीवरती अत्याचार झालेला आणि याचा तपास करण्यासाठी ज्या वेळेला पोलीस व गुन्हे शाखेची टीम या ठिकाणी आलेली, त्यावेळेला एक धक्कादायक माहिती समोर आलेली की शाळेचे जे सीसीटीव्ही आहेत ते मोठ्या प्रमाणात बंद आहेत। त्यामुळे कुठलीही घटना त्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली नव्हती। यामुळे या ठिकाणी जे आहे आता सध्या पुन्हा एकदा सीसीटीव्ही लावण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे राज्य शासनाने या ठिकाणची कमिटी जी आहे ती पूर्णपणे बरखास्त केली होती व ही शाळा जी आहे ती प्रशासकाकडे दिलेली। तर आज प्रशासकाचे अधिकारी जे आहेत कुंदा पंडित आणि सल्लागार म्हणून नेमण्यात आलेले विश्वनाथ पाटील या ठिकाणी यांची टीम जी आहे ते शाळेमध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि शाळेची पाहणी देखील या ठिकाणी करण्यात येत आहे। त्याचबरोबर कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर बैठक देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत। तर ही शाळा पुन्हा एकदा प्रश्न, गुन्हे शाखेची टीम दाखल झाल्याचं तुम्ही म्हणतायत, हे नेमकी आता गुन्हे शाखेची टीम काय चौकशी करणार आहे आणि कोणाला प्रश्न विचारणार आहे? एकंदरीत पाहायला गेलं तर कालपासून गुन्हे शाखेची टीम जी आहे ती शाळा प्रशासनामध्ये ज्या ठिकाणी कर्मचारी असतील किंवा या ठिकाणी जे ते आया काम करत होते किंवा महिला ज्या काम करत होत्या, ज्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आणायचे आणि सोडायचे, यांची देखील काल चौकशी केली होती। आज पुन्हा एकदा शाळेमध्ये येऊन शाळेचे शिक्षक असतील किंवा कर्मचारी असेल किंवा झालेला ठिकाण असेल, या सगळ्या ठिकाणची तपासणी करत आहेत व त्याचबरोबर जो आरोपी आहे तो आरोपी कशा पद्धतीचा होता, कुठनं आला होता किंवा त्याच्याबरोबर त्याचं वागणूक कशी होती, ते अजून काही मुलींबरोबर केलं आहे का आणि या संदर्भामध्ये मुख्याध्यापिका असतील किंवा शाळा प्रशासन असेल यांच्याकडे कुठल्या कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदवली काय, या संपूर्ण घटनेची जी आहे ती आज पुन्हा एकदा चौकशी करत आहेत। नेमकं त्या दिवशी काय घडलेलं आणि या संदर्भामध्ये शाळा प्रशासनाकडे नेमकी काय काय माहिती होती, मुख्याध्यापिका असतील किंवा शाळेच्या अनेक शिक्षक असतील यांच्याकडे अनेक माहिती असतील, त्या सगळ्या माहिती गोळा करण्याचं काम सध्याचे आहेत ते या ठिकाणी सुरू केलेले आहेत। बरोबर, धन्यवाद या महत्त्वाच्या माहिती या ठिकाणी जे